प्रथम रामकृष्ण हरी. माळकरी असल्यामुळं जेवणाचे खूप वांदे होतात. एका मित्राने सांगितलं होतं मला हॉटेल सार्थकला एकदा भेट दे. हॉटेल सार्थक म्हणलं की नॉनव्हेज साठी सगळे ओळखतात, तर तू एकदा तिथे एकदा जाऊन भेट दे. तुला समजेल की व्हेज मध्ये नॉनव्हेज मध्ये किती फरक असतो. आल्या आल्या मला मालकांनी किचन मध्ये नेलं. त्यांनी मला सविस्तर दाखवलं व्हेजचं किचन वेगळं, नॉनव्हेजचं किचन वेगळं. तिथं संपूर्ण प्रकारचं जेवण भेटतं आपल्याला. व्हेज थाळी झालं, व्हेज लोकांची तर फार काळजी घेतली जाते, जसं की सगळे ताट वगैरे स्वतंत्र किचन आहे व्हेज वाल्यांसाठी. त्यामुळे माझा एक जो मोठा गैरसमज होता की हॉटेल म्हणले की तेच भांडी वगैरे मिक्स होतात. तिथे आल्यावर माझा तो गैरसमज दूर झाला. मी सर्वांना एक सांगतो की प्युअर व्हेज खायचं असेल किंवा तुमचे मित्र मैत्रिणी असतात, बाबा ग्रुप असतात, 1-2 व्हेज असतात, 1-2 नॉन व्हेज असतात, तर तुम्ही एकदा आवश्यक भेट द्या हॉटेल सार्थकला. आम्ही पुण्यावरून आलेलो आहे, कात्रज हडपसर भागातनं. आवर्जून आम्ही सार्थक या ठिकाणी खास काळा मटण आणि मटण थाळी खायला येतो. नेहमीच नाही, आमच्या भावांनी सगळ्यांना म्हणजे इथं फेवरेटच आहे. कधी पण इथं बोरला येतं म्हणजे सार्थकला विजिट करायचं आहे. तिला काळा मटण म्हणजे खूपच म्हणजे वैशिष्ट्य आहेत. आम्ही खास पुण्यावर म्हणजे प्रत्येकाला सांगत असतो की सार्थक मधलं काळा मटण तुम्ही नक्की ट्राय करा. आम्ही खूप प्रयत्न केला घरी बनवायचा, पण ती चव अजूनपर्यंत आम्हाला भेटली नाही. त्यामुळे आम्ही इथं येत असतो खास ते काळा मटण खाण्यासाठी.